हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचा व्लॉग थोडासा स्पेशल आहे कारण आम्ही गेलो होतो डेझर्ट सफारीला. ॲडव्हेंचर, फन आणि ब्युटिफुल मेमरीज. चला तर मग व्लॉग सुरू करूया. आम्ही चाललोय आज डेझर्ट सफारीला. हा माझा स्वीट नवरा मला घेऊन चाललाय डेझर्ट सफारीला. बघ ना जरा कॅमेऱ्यात बघ ना, बोल ना काय आणि बंटू फिरायला चालले फिरायला साडी झाली. तर पिकअपवाल्याचा फोन आल्यानंतर घरातून आम्ही फायनली निघालो आणि मग काय लिफ्टमध्ये थोडेसे फोटो क्लिक केले बिकॉज लिफ्टमध्ये फोटो इज मॅन्डेटरी ऑलवेज. आणि काही नाही, मग पुढे बघाच आता तुम्ही. वातावरण बघायचं ढग बघा भारी दिसतं त्याच्यामध्ये. सिरियसली फायनली आमचं पिकअप झालं आणि आम्ही निघालो. आणि तुम्ही इथे पाहू शकता दुबईचं क्लायमेट. सध्या दुबईचं क्लायमेट ना खरंच खूप जास्त सुंदर आहे. मी जेव्हा इथे पहिल्यांदा आले होते मेमध्ये, बापरे इतकं प्रचंड ऊन होतं. सकाळी मॉर्निंगला 6 वाजता 7 वाजता केव्हाही बाहेर पडा, फक्त ऊन आणि जी ह्युमिडिटी होती सिरियसली कम्पॅरेटिव्ह आत्ता खूप 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 जास्त सुंदर आहे आत्ता इथे क्लायमेट. आणि हे आर्किटेक्चर इकडचं बघा, मोठ्या मोठ्या टॉवर्स खूप सुंदर यांनी क्रिएट केलं आहे. हे पाहू शकता फ्युचर म्युझियम. मी अजून गेले नाही आहे तिथे, पण हो लवकरच तिथेही जाऊ आपण. तोपर्यंत तुम्ही या साईट सीनची मजा घ्या. बघा किती सुंदर क्रिएट केलं आहे ना यांनी सगळं. आणि मेट्रो, वाव. आणि इतके सिनिक व्ह्यू आहेत ना, खरंच खूप छान वाटतं. आणि हो, या टॉवरमध्ये मयूर एकेकाळी काम करत होता. काही सुंदर आर्किटेक्चर आहे ना इकडचं. आणि मला माहिती नाही मयूरला मी अशी झोपलेले असताना कसले व्हिडिओ काढायला मजा येते काय माहिती. सो इथे आमचा टी ब्रेक घेतला. आम्ही थोडासा थांबलो बिकॉज इट्स टेक 2 hours फ्रॉम दुबई. आणि इथे फायनली आम्ही डेझर्टला पोचलो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी पाहायला मिळतील तुम्हाला पुढे. आणि बघा आता तुम्ही पुढे काय काय मजा करतो आम्ही. इथे सनसेट छान येतं. तू पण छान येतोस, फोटो क्लिक करू. बाईक राईड स्टार्ट होताच मयूरने मला थोडं पुढे आणून उतरवलं आणि म्हटलं तुम्हाला रेकॉर्ड कर, मी पटकन 2-3 राऊंड मारून येतो. मग काय बसली मी तिथे एकटीच रेकॉर्ड करत त्याला. आणि मग फायनली त्याला आठवलं की आपण एकटेने बायकोसोबत आलो आहे. मग तो आला इथे. मग काय आता होती माझी टर्न. मग मीही घेतली चालवायला. हार्टबीट एकदम फास्ट झाली. बघताना असं वाटतं काय मी चालवेल स्कूटीसारखीच तर आहे, रेस तर द्यायची आहे. पण नाही, ॲक्च्युअलमध्ये वाळूतून चालवताना थोडीशी भीती वाटते बिकॉज मी माझ्यासमोर एकीला पडताना अशी भीती वाटली मला. पण एकदा का कंट्रोल आला ना की हा एक्सपिरियन्स ॲडिक्टिव्ह वाटतो आणि खरंच खूप मजेशीर वाटते ही राईड. मला नाही माहिती मी इथे गाणं का गात होती, पण ते त्या मुमेंटला मला सुचलं आणि मी म्हटलं तर प्लीज इग्नोर करा आणि बाकीचे व्हिडिओ एन्जॉय करा. सूर्याला सतत चंद्र म्हणत होती. ॲक्च्युली ना दुबईमध्ये केव्हा केव्हा सनसेट झाला नाही तोपर्यंत चंद्र यायला स्टार्ट होतो. सो कन्फ्युज्ड व्हायला होतं. पण हा जो सनसेट होता तो खूप मॅजिकल होता. ॲक्च्युली खूप छान होता. इथे चंद्र खूप सूर्य खूप छान येत होता माहिती आहे. तर आमची आता काय बोलतो बाईक राईड झालेली आहे आणि या माणसाला माहिती नाही काय झालं आहे. तोंड लटकवून बसला एवढी छान राईड करून. पण काय झालं माहिती ना, मग झोप जा इकडे. आता इथे येऊन झोपणं शक्य आहे का? आता आम्ही जातोय. कुठे जातोय?
सफारी राईड. घोडे बघू शकता. सफारी. आता आम्ही बंपिंग पोटातल्या सगळ्या शरीरातला हलवणाऱ्या आमच्या हलावू काही ते राहणार आहे का तो आता तात्पुरता चालू होईल तेव्हा अजून लवकर राहणार पाहिजे होतं ना त्याला. आता वातावरण तसं आहे ना त्याच्यामुळे सवपच झाले. काली दुरावा काली दुरावा पाहिजे बाबा. कशाला कुठे हो इथे पण आहे बोल तिच्या बाजूला बसू शकते. त्यांनी बोललं कीप डिस्टन्स. कीप डिस्टन्स. तुला माझ्यासोबत बसायचं नाही आता. नाही बसायचं इथे मध्ये कोणाला जागा ठेव. तेच बोलणार ती आता. एवढ्या लवकर आपण लहानच नाही अजून. आपण लहान होतो आपल्याला वेळ आहे. सफारी आत्ता इथे आम्हाला दणके मिळायला स्टार्ट झाले होते खरंच. पण खूप मजाही येत होती आणि थोडी भीती वाटत होती बिकॉज आणि इथे गाणी चालू असल्यामुळे ना मला ओरिजिनल व्हॉईस नाही ठेवता आला म्हणून मला इथे व्हॉईस ओव्हर द्यायला लागतं आहे. सो तुम्ही एन्जॉय करा ही व्हिडिओ. आणि इथे आम्हाला थोडी नाही थोडा पोटात गोळाच आला आणि खूप भीती वाटतसुद्धा होती ते कारण जी ही लँड क्रुझर ज्या स्पीडने धावत होती ना त्या वाळवंटामध्ये. ओ माय गॉड. पहिल्यांदा एक्सपिरियन्स केलं हे. आणि जी साईडने वाळू उडत होती म्हणजे इतके मोठे मोठे ढिगारे होते ना वाळूचे आणि त्याच्यामधून ही ज्या स्पीडला धावत होती तर भीती वाटत होती मध्येच उलटी वगैरे झाली पलटी झाली तर इथे आमचे लागतील. पण असं काही नाही होत माहीत आहे पण आपल्याला त्या मोमेंटला ते वाटत असतं. सो काय करणार हे मन असंच असतं. मग काही नाही ते मजा घेतली आम्ही. आणि तुम्ही पुढे व्हिडिओ पाहाच तुम्हाला दिसेल वाळू कशा प्रकारे उडत होती हे तुम्ही पाहालच. ही बघा दुसरी एक लँड क्रुझर आणि इथे बरेच असे. आणि ॲक्च्युली आम्ही फोटो पॉईंटला जात होतो तिथे बराच वेळ हे बघा बापरे खूप छान एक्सपिरियन्स होता. मस्ट ट्राय आहे हे खरंच. तुम्हाला जर ॲडव्हेंचर लवर असाल तुम्ही तर हे मस्ट ट्राय आहे. इथे बघताय तुम्ही बघा किती खोल आहे ते. म्हणजे ते ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये असं इतकं खोल दिसत नाही आहे पण ॲक्च्युअलमध्ये खूप आहे. आणि जेव्हा तो ड्रायव्हरची स्किल खरंच नेक्स्ट लेवला. डेझर्ट सफारीचा हायलाईट होतं हे ॲडव्हेंचर. खरंच खूप छान खूप मजा आली या राईडवरती. आणि पोटात थोडंसं गुडगुड व्हायला लागलं पण आत्ता काय ठीकच आहे. आणि इथे आम्ही कॅमेल राईड केली तर कॅमेल राईड खूप पीसफुल होती असं म्हणता आलं असतं पण तेवढी अशी राईड मिळाली नाही बिकॉज 4 स्टेप्स चालल्यानंतरला ते उतरवत होते म्हणजे लाईक खूप शॉर्ट राईड होती असं म्हणता येईल. आणि फायनली आम्ही आता इथे आमच्या कॅम्पसाईटवरती आलो जिथे तनुरा शो फायर शो आणि बेली डान्स वगैरे हे सगळं होणार होतं. आणि इथे सिटिंग एरिया पण छान होता. आम्ही स्टँडर्डच घेतला होता बिकॉज स्टँडर्डचे सिटिंग एरिया आम्हाला खूप आवडलं. आणि टेबल खुर्चीवरती काय आपण नेहमीच बसतो सो त्यामुळे. आता हे बघा इथे शो स्टार्ट झाला होता. हा जो शो होता तो खरंच खूप छान होता. म्हणजे लाईक बॅलेन्स आणि फोकस यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन होतं. आणि इतक्या वेगाने गोल फिरूनही बापरे आपण एक राऊंड घेतलं तरी पण असं चक्करसारखं होतं. आणि हा इतका वेळ फक्त राऊंड फिरून ते जे इक्विपमेंट्स आहेत त्याच्यासोबत म्हणजे छान प्रेझेंटेशन करत होता. तर खूप छान होता बापरे. आणि खरंच ॲडमायर करण्यासारख्या होत्या या गोष्टी. म्हणजे खूप छान होत्या मजेशीर होत्या. आणि हा जो बेली डान्स झाला सिरियसली मी पहिल्यांदाच बेली डान्स बघितला आहे बट
मला अजिबात आवडला नाही आहे. तो बले डान्स कमी आणि वेगळंच डान्स काहीतरी जास्त वाटत होतं. आणि आता फायनली स्टार्ट झाला फायर शो. ॲक्च्युली हे जे आय लव्ह डेझर्ट तुम्ही बघितलात ते केव्हा त्यांनी स्टार्ट केलं मला कळलंच नाही. मी डिनर करण्यामध्ये बिझी होते आणि मग ही जी क्लिप होती ती मयूरनी कॅप्चर केली होती तर बघायला मिळाली. पण हा फायर शो ना खरंच खूप छान होता. बापरे, हे जे परफॉर्मर आहेत ना सिरियसली इतक्या कॉन्फिडन्सने आणि कंट्रोलने, मी किती कंट्रोल असेल त्यांचा त्या इक्विपमेंटवरती. वाव, नाईस. तर पण त्यांच्या मुवमेंट्स आणि त्या फ्लेम्सचं कॉम्बो एकदम मेमरायझिंग होतं. एक सेकंद देखील म्हणजे ॲक्च्युली या फायर शोवरून एक सेकंद देखील नजर हटवता आली नाही. बाकी बॅले डान्स आणि हे तर आवडलं नाही. हे बघा, वाव, खूप छान मुवमेंट होता. ॲक्च्युली तो रिअलमध्ये इतका खूप भारी वाटत होतं ना, खूप मेमरायझिंग होतं आहे हे खरंच. हे एकदा तरी एक्सपिरियन्स केलं पाहिजे. खूप सुंदर आहे. See what a moment, seriously. तर डेझर्ट सफारीचा हा अनुभव आमच्यासाठी खूप छान अशी ब्युटिफुल मेमरी बनला. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला काय सगळ्यात जास्त आवडलं. आणि हो, आमच्या या कपल जर्नीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू. आणि हो, ही यूट्यूबची जर्नी आमच्यासाठी नवीन असल्यामुळे जर तुमचे काही सजेशन्स असतील तर ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्हाला.